प्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं सहर्ष स्वागत आहे। धर्मवीर चषकाची मेगा फायनल आणि फायनल म्हटलं की गर्दी ही मात्र होणारच आहे। MUCC ओडिशा आणि भांडूप स्ट्रायकर या दोन टीम मध्ये मात्र या मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या मेगा फायनलला सुरुवात होण्यापूर्वी पावसाचं आगमन मैदानावरती होत आहे। पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं आयोजन आहे आणि पाऊस नाहीये सकाळपासून, तर या पावसाने मात्र आता या स्पर्धेचा आनंद द्विगुणित होताना आपल्याला पाहायला मिळेल। कोलगेट ग्राउंड अर्थ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण 2025 धर्मवीर चषक 2025 चा अंतिम सामना आपल्या भेटीसाठी येतोय। शिवसेना विभाग प्रमुख कुणाल भाई सरमळकर यांच्या संकल्पनेतून देव फ्रेंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मवीर चषक 2025 च्या मेगा फायनलला आता सुरुवात होती आहे। दोन्ही संघांनी नोंद घ्या, 4 षटकांचा हा सामना असेल आणि सलामीची जोडी आता मात्र मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल। सलग चौथ्यांदा इथे मात्र आपण जर पाहिलं तर भांडूप स्ट्रायकरने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय या चौथ्या टॉसला जिंकल्यानंतर सुद्धा स्वीकारलेला आहे। स्पर्धेला विशेष सहकार्य फोर स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स शैलेशजी पाटील आणि परागजी पाटील, मयूर स्पोर्ट्स राजूजी भालेकर, थंडर स्पोर्ट्स, स्पोर्ट्स फ्लेक्स आणि त्याचबरोबर देव फ्रेंड। सलामीच्या जोडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय MUCC ओडिशा संघाकडून सलामीवीर 2 बॅटर मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दिनू कांबळे आणि बिलाल शेख आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये। MUCC ओडिशा आरंभी आणि प्रारंभी फलंदाजांची जोडी। अगदी ज्याच पद्धतीने आपण गणरायाला वंदन करून आज या धर्मवीर चषकाला सुरुवात केली होती, 2 दिवस आज आयोजन मात्र यशस्वी झालंय। मेगा फायनलला सुरुवात होण्यापूर्वी त्या 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून मात्र या मेगा फायनलला आपण सुरुवात करूया। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। बोला गणपती बाप्पा। या गणरायाला वंदन करून मात्र आज या मेगा फायनलची सुरुवात आपण करतोय। गणरायाच्या जयघोषाने मात्र MUCC ओडिशा आणि त्यांच्या विरोधात भांडूप स्ट्रायकर मैदानावरती दाखल झाली आहे। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानावरती पाहायला मिळते आहे। आलेल्या तमाम मान्यवरांचं, सर्व संघांचं, सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत। आपण पाहताय, ऐकताय, अनुभवताय धर्मवीर चषक 2025 मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये काही क्षणातच आपल्या भेटीसाठी येतोय। दिनू कांबळे आणि बिलाल शेख MUCC ओडिशा संघाची आरंभी आणि प्रारंभी जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। मान्यवरांची मोठी मांदियाळी मेगा फायनलला सुरुवात होण्यापूर्वी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित। बॉलिंग मार्क वरती महाराष्ट्राच्या टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेटचा बुमरा म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा कांजूरमार्गचा बुमरा अर्थात सुमित औटी सज्ज होतोय। वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन स्ट्राइक वरती पाहायला मिळेल बिलाल शेख आणि नॉन स्ट्राइक वरती दिनू कांबळे। पहिला बॉल यावेळेला बॅकफूट वर जाऊन कव्हर ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल होत आहेत। एकेरी धावेने मात्र सामन्याला सुरुवात। धन्यवाद। ढोल ताशा पथक आपण जर आता थोडा वेळ थांबायचंय। एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये
सुमित आवटेच्या पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. दिनू कांबळे स्ट्राइक वर येतोय. पहिल्या डावाचा खेळ, मेगा फायनल, अंतिम सामना, दुसरा बॉल. या वेळेला मात्र थोडस डबल माइंड झाले, दुविधा मनस्थितीत सापडलेले पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या क्षणाला मात्र बॅट काढून घेतली. पावसाच्या रिमझिम धारा आता मात्र बरसू लागलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर हलकस वळण बॉलला मिळालं आणि तिथे मात्र बॉल गेला स्लिपच्या डोक्यावरून. डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. विभाग प्रमुख सन्माननीय कुणाल भाई सरमळकर आणि देव फ्रेंड्स यांच्या संयुक्त विद्यमानेचे भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहात. अगदी डोळे दिपवणारी ही स्पर्धा गेले 2 दिवस या संपूर्ण मुंबईकरांनी आणि या संपूर्ण भारत देशाने अनुभवली आहे. असा धर्मवीर चषक 2025 चा मेगा फायनल सामना सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. MUCC ओडिशा विरुद्ध भांडूप स्ट्रायकर. यावेळेला ओव्हरपिच चेंडू होता, आडव्या बॅटने ऑन साइडला ड्राइव्ह केलेला फटका पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. सिंगल धावेचा प्रयत्न तिकडे दिनूच्या या फटक्यासोबत होताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा स्कोरबोर्ड वरती 3 चेंडू मध्ये मेगा फायनल अंतिम सामना, महाअंतिम मुकाबला आपण पाहतोय. पुन्हा एकदा अप टू द मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित आवटी स्ट्राइक वरती बिलाल. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी लॉंग रेंज मध्ये बॉल ट्रॅव्हल करेल. डावकुरी हाताने मात्र थ्रो केलाय. सरळ सुमित आवटीच्या हातामध्ये बॉल येतोय. 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. सिंगल डबलने मात्र शांत आणि संयमित सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मात्र एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना सुरुवात केली आहे. जय सर, काय म्हणाल, किती धावांची गरज आहे या 4 षटकांच्या सामन्यामध्ये? किती धावांचे टार्गेट आपण अपेक्षित करतोय मेगा फायनलची सामने, मेगा फायनलचा हा मॅच खेळ लक्षात घेता? आघाडीची जोडी पाहता धावा एकंदरीत 50 जर का बनल्या तर एक मोठी टोटल पाहायला मिळेल. कारण प्रतिस्पर्धी संघ आजचा दिवस अक्षरशः गाजवलाय. परंतु अंडरआर्म क्रिकेट मधून येत असताना खुल्या गटामध्ये आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला आपण सातत्याने पाहिलं तो दिनेश कांबळे अर्थात दिनू स्ट्रायकर एंडवरती आहे. यावेळेचा बॉल कमी गतीचा प्लेड ऑन, विकेट प्राप्त केली आहे. जसप्रीत बुमराह सारखी गोलंदाज म्हणावा लागेल. दिनू कांबळे आउट होऊन माघारी परततोय. प्लेड ऑन झालाय, बॅटची गडा घेतोय आणि यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. पुन्हा एकदा मात्र बॅकफूटवर थोडस बचावात्मक अंदाजाने खेळायचा प्रयत्न करत असताना बॅटची इनर एज घेतोय आणि यष्ट्या डिसमेंटल करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सुमित आवटी. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागेल MUCC ओडिशा टीमला. दिनू कांबळेच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसतेय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ज्याच्या नावाचा ट्रेंड आला, महाराष्ट्र गाजवला असा A1 पवन केणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना कालचा दिवस या बहादराच्या नावावरती राहिलाय. 1 बॉल 5 ची आवश्यकता असताना ज्याच्या षटकाराच्या जोरावरती संघ फायनल मध्ये दाखल झाला, जो टीमचा नेता, दिशादर्शक, तारणहार, संघाचा कर्णधार, मैदानाच्या आतमध्ये पवन केणेला आपण पाहत आहोत. कालचा दिवस जर आपण आठवला तर शेवटचा बॉल आणि तिथे मात्र त्याने ठोकलेला षटकार आपल्या टीम साठी मात्र अगदी कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट आपण जसं म्हणतो ना इंग्रजीमध्ये, तसंच मात्र काम केलं होतं दिनू कांबळेच्या विकेट नंतर. मात्र तो पवन केणे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया आज मात्र कशी खेळी करेल. महत्वपूर्ण मॅच आहे. अगदी आपण जर पाहिलं तर हा सामना जो आहे तो जवळपास नाही म्हटलं तरी 1 लाखाचा फरक देणारं बक्षीस तुम्हाला देऊन जाणार आहे. कारण पहिलं पारितोषिक आहे 3 लाखाचं आणि उपविजेत्याला मिळणार आहे 2 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. त्यामुळे ही मॅच जी आहे ती जवळपास 1 लाख रुपयांचा फरक ठरवणारी आहे. आणि पहिलाच बॉल क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सीधी बॅट, नो बकवास. A1 पवनच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार. जाणला जाणारा पवन केणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. A1 पवन मैदानाच्या आतमध्ये आणि A1 क्वालिटीचा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. होय, संघाला धावा हव्यात
आणि ज्या धावा बनवण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आज त्याचं मैदानाच्या आतमध्ये राहणं, धावा गोळा करणं फार महत्वाचं राहणार आहे. हे मैदानाचं विहंगम दृश्य तुम्ही पाहत आहात. अर्थात अमित नाईक या स्पर्धेमध्ये मोस्ट रन्स अर्थात हायएस्ट टोटल त्याच्या नावावरती आहे. 3 इनिंग मध्ये 96 धावा, दिनू कांबळे 75 धावा, मंगेश वैती 3 मॅच 63 धावा, अगदी निमेश रेडकर 62 धावा, राकेशच्या बॅटमधून 62 धावा आलेल्या आहेत. अमित नाईक लीड करतोय अर्थात त्याच्या नावावरती 96 धावा या स्पर्धेमध्ये राहिल्या आहेत आणि त्याने हे मैदान देखील गाजवलंय. याही मैदानावरती त्याच्या नावाचा धुमाकूळ राहिलाय. सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 5 विकेट मिळवलेत ज्या गोलंदाजाने तो रोहित यादव गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपील फलंदाज लेग बी फोर्स स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. बिलाल शेख बाद. फायनलची मॅच आहे असं वाटलं होतं. धर्मवीर चषक रन्स पाहायला मिळतील, धावा आलेल्या नाही आहेत. बिलाल सारखा बॅटर बाद होणं ही बाब पथ्यावरती पडणार आहे. नवीन बॅटर सुहास पवार मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा आणि एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे जाणलं जातं. किमोना शिवनारायण चंद्रपॉलच्या बॅटिंगचा जो अंदाज आहे, हवेमध्ये पाय हलवणं तदनंतर स्ट्रोक अटेम्प्ट करणं, काही अंशी या खेळाडूलाही तसे स्ट्रोक घेताना आपण सातत्याने पाहतो. नक्कीच आणि हा मोठा विकेट मानला जाईल कारण मेगा फायनलच्या मॅच मध्ये मात्र सलग मोठे दोन्ही फलंदाज तंबूच्या आसऱ्याला ज्या पद्धतीने परतावून लावले गेलेत सलामीवीर गोलंदाजांकडून. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि तितक्याच महत्त्वाच्या विकेट्सही असतील. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल आणि तिकडे मात्र बिलाल शेख तंबूच्या आसऱ्याला परतलाय. फिरकीचा जादूगार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हायएस्ट विकेट टेकर गोलंदाज रोहित यादव, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं मेगा फायनल मध्ये हाताळलं जाणारं दुसरं षटक. आणि पुढचा बॉल यावेळेला पुलर लेनचा ओव्हर पिच चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल. सहज सोपा सुरेख असा झेल स्ट्रेट इन टू दी बास्केट. कोणतीही मिस्टेक नाही. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहत आहात स्क्रीनवरती. एक्स्ट्रा कव्हरला केला. राहुल चौधरीच्या हातामध्ये जणू काय फ्री होम डिलिव्हरीच होती आणि ज्याने आपला हातून हा झेल डीप देत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आघाडीला येत असताना 38 सर्कल ज्याला भेदण्यासाठी जाणलं जातं आणि नवे तर या युवा खेळाडूच्या नावावरती तब्बल 19 मालिकावरच्या बाईक आहेत. तो वडवली बी टीमचा ऋतिक पाटील बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. याला बॅटिंग करावी लागणार आहे. एका मागोमाग 1-2 धक्के दिलेत रोहित यादवने. या स्पर्धेमध्ये अद्याप 7 विकेट मिळवत असताना लीडिंग विकेट टेकर गोलंदाज रोहित यादव याला आपण हॅट्रिक वरती येत असताना पाहतोय. मोठी विकेट आली. सुहास पवार मात्र त्या ठिकाणी शून्याचा चष्मा घालून माघारी परतला. आता जबाबदारी वाढतीये पवनच्या खांद्यावरती, ऋतिकच्या खांद्यावरती. या वेळेला मात्र टप्पा थोडासा बॅट पासून लांब ठेवला. अगदी गुड लेंथ वरून स्पॉट केलेला बॉल वळवला आणि सरळ मात्र विसावला. तो जाऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. एक कमालीची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहित यादव याची. ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं तेही आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी पाहूया पुढचा बॉल. बॅकफुट वर गेले. या वेळेला बॅकफुट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. एक सिंगलचा मानस आहे. एकेरी धावेवर समाधानी आहेत. चांगला थ्रोही पाहायला मिळतोय आणि एकेरी धावेसोबत 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 3 गडी बाद 11 धावा. MUCC ओडिशा संघाचं धावफलक मात्र आता चिंताजनक परिस्थितीमध्ये आहे. जयसर, चिंता वाढली आहे. परिस्थिती बिकट होत चालली आहे.
परिस्थिती बिकट होत चालली ना, तिला सुधारण्यासाठी मनस्थिती चांगली असावी लागते. वाईटच्या स्वरूपामधून आणखीन एक धाव येत असताना पाहायला मिळते. रोहित यादव एक मिस्ट्री गोलंदाज राहिलाय या स्पर्धेमध्ये, त्याच्या अगेन्स्ट धावा आलेल्या नाही आहेत. 7 विकेट त्याने मिळवल्यात. पहा हा वळण, हदभर वळण घेणारे त्याचे चेंडू इथे पाहायला मिळाले. 4ही मुंढ्या चित केलं फलंदाजाला. होय नक्कीच. आणि इथे मात्र परिस्थिती झाली आहे संघाची बिकट, कारण गोलंदाजी केली जाते एकदम तिखट. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक राहिलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला मिस टाइम स्ट्रोक आहे. काय घडलं तिकडे मैदानाच्या आतमध्ये? बॅटचा अगदी तुकडा निघालाय आणि मनाला लागणारी ही गोष्ट आहे. पवन केणीच्या बॅटला आपण तुटलेलं पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पूर्ण ताकदीनिशी बॅट भिरकावली होती, परंतु मात्र स्ट्रोक अर्धवट मनानं आणि बॅटला मात्र 2 तुकडे झालेलं आपण पाहतोय. पवन केणीच्या चेहऱ्यावरती मात्र नाराजी आहे. काय म्हणाल जय सर, किती दुःख होतं ज्या वेळेला एखादी आपली आवडती बॅट मैदानात खेळत असताना तुटली जाते? होय, सर्वाधिक आवडती बॅट राहते ज्या बॅटने आपल्याला ओळख दिली, ज्या बॅटने आपल्याला धावा दिल्या, ज्या बॅटने आपल्याला नाव दिलं. ती बॅट ज्या वेळेला ब्रेक होते ना, त्यावेळेला बॅटरसाठी सर्वाधिक मोठं दुःखाची ही गोष्ट राहते. पवन केणेची बॅट तुटली आहे, अर्थात त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील येत असताना पाहायला मिळाला. अनेक वेळेला आपण असंही म्हणतो ना की आयुष्यामध्ये आपला साथीदार जर का सोडून गेला तरी चालेल, परंतु ज्या बॅटने आपल्याला ओळख दिली, नाव दिलं, रुतबा दिला, ती बॅट ज्या वेळेला आपल्या हातामधून तुटते, निसटते, ही बाब सर्वाधिक दुःखदायक राहते एखाद्या फलंदाजासाठी. पवन केणेची बॅट तुटली आहे, चौकार आला त्याच्या बॅटमधून. आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपतोय. स्कोर कार्डवरती 16 आहेत, 3 फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. सिराज चौधरीला इन्व्हाइट करण्यात आलाय. सिराज चौधरी 3ऱ्या षटक हाताळण्यासाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सिराज चौधरी त्याच्याही गोलंदाजीची मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये चर्चा राहिली. अगदी एकंदरीत आपण चर्चा करायचं झालं भांडूप स्ट्रायकरच्या बॉलिंग युनिटच्या बाबतीत, तर सर्वच गोलंदाजांनी मात्र तिखट गोलंदाजी केली असंच म्हणावं लागेल. सिराज चौधरी मात्र आपण जर पाहिलं तर खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना दिसला या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आणि भांडूप स्ट्रायकरच्या बाबतीत चर्चा करायची झाली तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये 4 सामने त्यांनी खेळले आहेत आणि 4च्या 4 मॅचेसमध्ये टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. इथे मात्र खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑन वरती मात्र क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय. एकेरी धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि संघाच्या धावफलकात 1 धावेची वाढ, 1 धावेची प्रगती, 1 धावेचा विकास, 1 धावेचा बदल, 1 धावेचं परिवर्तन, 1 धावेचा चेंज होतोय आणि धावसंख्या पुढे सरकते ती 17. 3 गडी बाद. 17 धावा धावफलकावरती आहेत. पवन केणेची जी बॅट तुटली ना, पहा काल ज्याने 1 बॉल पाठची आवश्यकता असताना ज्या बॅटने षटका ठोकला, तीच बॅट त्याची ब्रेक झाली आहे. तो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. सिराज चौधरी आज सर्वच आघाड्यांवरती या संघाने ज्या ज्या फॉर्मॅटवरती आपण पाहिलं, मग गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, फलंदाजी असेल, तिन्ही आघाड्यावरती या संघाने चांगली कामगिरी केली आहे. आणि म्हणून की काय भांडूप स्ट्रायकर या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाहूया काय घडणार आहे, किती धावांपर्यंतचं टार्गेट सेट केलं जात आहे. स्विंग अँड मिस. या वेळेला मात्र फलंदाजाला बीट करण्यात यशस्वी राहिला सिराज चौधरी. पवन केने मात्र थोडासा नाराज त्या ठिकाणी हा फटका खेळत असताना. बॅट आणि बॉल मध्ये कोणतंही कॉन्टॅक्ट नाहीये, कनेक्शन नाहीये, डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल हा फलंदाजांवरचं प्रेशर आणि टेन्शन वाढवत जाईल. 2 फलंदाजांमधली चर्चा हेच सांगून जाते की थोडंसं दबाव वाढतोय, थोडंसं दडपण वाढतंय फलंदाजांवरती, कारण धावफलक अगदी आपण जर पाहिलं तर चिंताजनक स्थितीमध्ये. 3 गडी बाद 18. या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर आणि चेंडू करेल हवाई सफर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पवनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. सिक्सर. षटकार. होतं की बॅट ब्रेक झाल्यानंतर त्याला मैदानाच्या आतमध्ये कुठे ना कुठेतरी अडचणीने सामोरं जावं लागेल, परंतु बॅट बदलली, परंतु मन बदललेलं नाही आहे. धावा बनवण्यासाठी जाणला जाणारा पवन केणे इथे षटकार ठोकतोय. 24ला 3. लोअरफुल टॉस बॉल. या वेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये प्रॉपर कनेक्शन नसलेला बॉल जातोय तो गोलंदाजाच्या हातामध्ये. सिराज चौधरीकडे डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 8 धावा या षटकातून खर्च केलेल्या आपण पाहिल्या. त्यामध्ये 1 व्हाईट बॉल, 2 सिंगल आणि त्यामध्ये आपण 1 षटकार आलेला पाहतोय. आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा नाराज पाहायला मिळाला पवन केने मेगा स्क्रीनवरती. हव्या तितक्या धावा त्याला या बॉलवरती घेता आलेल्या नाहीयेत, परंतु 1 षटकार आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास उंचावला होता पवन केनेचा. तो आत्मविश्वास पुन्हा एकदा खचलेला पाहायला मिळाला. 24वर 3. शेवटचे 2 चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 3 मधले. आणि हा फुल टॉस बॉल
पुन्हा एकदा मात्र कनेक्शन जरी चांगलं नसलं तरी बॉल मात्र कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि नासिर शेख सर आपले दोन्ही हात जमिनीला अगदी पवन केने मात्र कधी डॉट बॉल कधी षटकार. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक आहे सिराज चौधरीच्या ओव्हर नंबर 3 मधला आणि या बॉलवरती सुद्धा पाठीमागच्या बाजूला फटका खेळला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल, एक सिंगल मिळेल आणि सिंगल नंबर 1 ने मात्र आपण शेवटच्या बॉलवर आलेले एकेरी धावेसोबत मात्र 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला पाहतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 10.33 च्या सरासरीनं 3 गडी बाद 31 धावा स्कोरबोर्ड वरती झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ आता मात्र शिल्लक. या धर्मवीर चषकाच्या अंतिम फेरीत क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी माननीय सौ वीणाताई भागवत, संपर्क प्रमुख उत्तर मध्य मुंबई लोकसभा या उपस्थित राहिल्या आहेत. त्यांचं कुणालभाई सरमळकर यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर सुभाष मेंगाणे साहेब विलेपार्ले विधानसभा समन्वयक यांचंही हार्दिक स्वागत असेल. परमेश्वर देवेंद्र अंधेरी विधानसभा प्रमुख, सारे आलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मोठी स्टारकास्ट आहे MUCC ओडिशा टीम कडे. पुन्हा एकदा मात्र बॅटची गरज भासते, परंतु आपण तोपर्यंत आपण हा समरी पाहतोय या मॅचचा पहिल्या डावाचा आणि प्रेक्षक वर्ग पहा कुठे कुठे पाहून त्या ठिकाणी जाऊन बसलेत आमचे प्रेक्षक. काही मैदानावरती उभे आहेत, काही मैदानात बसले आहेत. समोरच्या त्या जिमखान्याच्या मैदानाच्या अगदी टेरेस वरती काही प्रेक्षक आहेत, काही आज स्टेजवर आहेत, अगदी काही स्टेज समोर आहेत, काही प्रेक्षक त्या जाळीच्या बाहेरून मॅच बघतायत. परंतु आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाने आज मात्र मनमुराद क्रिकेटचा आनंद लुटला या संपूर्ण 2 दिवसांमध्ये. मित्रांनो, प्रेक्षकांना आपल्या सर्वांना एक विनंती आहे, स्पर्धा जर 2 दिवसाचे आयोजन आवडलं असेल तर जरा आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांकडून होऊन जाऊ द्या. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं यशस्वी आयोजन आहे. 2 दिवस मात्र कसे गेले बघता बघता हे कळालं सुद्धा नाही आणि हा मेगा फायनलचा सामना आपल्या भेटीसाठी आलाय. शेवटची ओव्हर, पहिला बॉल, खोलात टाकलेला बॉल आहे. या वेळेला पॉइंट मध्ये डीपला फिल्डर आहे. सहज सोपा सुरेख असा झेल मात्र तिकडे डीपला जाईल आणि फलंदाज बाद. चौथा धक्का लागेल MUCC ओडिशा टीमला. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. हर्ष मोरेला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आला. ऋतिक पाटील मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 19 बाईक घेणारा ऋतिक पाटील बाद झाला तर 17 बाईक ज्याच्या नावावरती सध्याच्या घडीला आहेत तो ठाण्याच्या कासार वडवलीचा अय्यूब शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होतोय. अय्यूबला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून मोठे स्ट्रोक त्याला खेळावा लागणार आहेत. मोठी फटकेबाजी त्याला करावी लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या फटक्यांसाठी तो जाणला जातो. 8 बॉल 22 वरती पवन केने नॉट आउट बॅटिंग करतोय. यावेळेला आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. सिंगल निश्चित मिळेल, दुहेरीचा प्रयत्न इथून होणार नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव आली आहे. 32 ला 4. शेवटच्या षटक प्रगती पथावरती असताना फायनल मॅच मध्ये बॅटिंग करत असताना MUCC ओडिशा टीम. अपेक्षित करत होतो आपण 45-50 धावांचा आकडा, परंतु ज्या पद्धतीने मात्र स्कोर इथे आपण आता बनलेला पाहतोय कुठेतरी मात्र धावफलकावर अंकुश लावण्यात गोलंदाजांना यश मिळाले असं आपण म्हणू शकतो. सध्याच्या घडीला मात्र स्कोर कार्ड वरती धावा आपण जर पाहिल्या तर आपल्याला झालेल्या पहिल्या धावा मिळत आहेत त्या 32. 4 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. हर्ष मोरे अकूट टप्प्याचा बॉल या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल करणारा बॉल डिक्लेअरच्या दिशेने एकेरी धाव.
मान्यवरांची मोठी मांदियाळी आज या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी आणि मेगा फायनलचा सामना झाल्यानंतर बक्षीस समारंभासाठी या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आगमन होताना पाहायला मिळेल. हर्ष मोरे पाहिला तर मुंबईच्या अंडर 19 टीम मध्ये खेळलेला आणखीन एक भांडूपचा दर्जेदार गोलंदाज आपण पाहत आहोत. हर्ष मोरेला गोलंदाजी करत असताना 3 बॉल केवळ 1 धाव त्याने खर्च केली आहे. पहा आणखीन एक हा बॉल जो दिशाहीन राहील. सध्याच्या घडीला अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. आणि जवळपास जयसर 10,000 प्रेक्षक मेगा फायनलचा सामना प्रोलिंग स्पोर्ट्स वरती लाईव्ह पाहतायत. आपल्या प्रोलिंग स्पोर्ट्स चॅनल वरती असलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार सुद्धा. जवळपास 5 लाख अधिक प्रेक्षकांनी 2 दिवसात या प्रोलिंग स्पोर्ट्स वरती या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटलेला आहे. आणि पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉलच्या इशाऱ्यानंतर मात्र आता फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी असणार आहे. पुन्हा एकदा मात्र अतिरिक्त उसळी घेतलेला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावा स्कोरबोर्ड वरती लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल बाकी आहे. हर्ष मोरे या वेळेला सुद्धा अतिरिक्त उसळी बॉलला मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. स्पर्धेला मात्र विशेष योगदान आहे श्री साई स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स, थंडर स्पोर्ट्स, फोर स्पोर्ट्स, स्पोर्ट्स फ्लेक्स आणि देव फ्रेंड्स सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. शेवटचा बॉल फ्री हिटचा बॉल होता आणि तो फ्री हिटचा बॉल मात्र डिक्लेअर मध्ये जाईल. मैदानातून बाहेर जाणारा चेंडू त्यावर मिळते 1 रन. पवन मात्र तिकडे रिव्ह्यूची मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पंचांनी मात्र हाईट साठीचा रिव्ह्यू मागितलाय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असेल. आमचे तिसरे पंच रमाकांत पवार सर मात्र त्याची पडताळणी करताना आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. आणि पंचांचा निर्णय मात्र काय येतोय जाणून घेऊया. बाउन्सर आहे का? आणि हा नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल हर्ष मोरेला. 2 धावा मिळाल्या आहेत आणि 2 धावांसोबतच मात्र आपण जर पाहिलं तर हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे. पवन केनेने योग्य तो रिव्ह्यू तिकडे घेतला. संघाची धावसंख्या या 2 धावांनंतर मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती 43 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल हाताळण्यासाठी हर्ष मोरे आपल्या गोलंदाजी मार्क वरती. कान मंत्र तिकडे दिला जातोय. फ्री हिटचा बॉल. धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 43 धावा. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी शिवसेना नेते सहकार सेनेचे अध्यक्ष आनंदरावजी अडसूळ साहेबांचा सत्कार केला जातोय. धर्मवीर चषकात या विभागाचे डॅशिंग विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते आनंदराव अडसूळ साहेबांचा मायेची शाल देऊन सत्कार केला जातोय. SC STच्या बँक एम्प्लॉईज वरही भगवा झेंडा फडकवलाय साहेबांनी. आणि या नो बॉलच्या इशाऱ्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर शेवटचा बॉल शिल्लक असताना बॅडमिंटन स्ट्रोक सोबत षटकार. आणि पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी केली आहे पवन केनेने. आणि पुन्हा एकदा नो बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? काय मॅच चालू आहे पहा. सुरुवातीला धावा महाग झाल्या होत्या सोन्यापेक्षा जास्ती, परंतु टर्न नंतर पवन केणेने जी काय बॅटिंग केली आहे आज, पवन केणेचा हा शो तुम्हाला आवडला असेल ना क्रिकेट रसिको. पवन केणेच्या या बॅटिंग साठी टाळ्या होत्यात. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये पवन केणे. फायनलची मॅच आहे, त्याला ठाऊक आपलं खेळणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. 15 बॉल 33 धावांची इनिंग.
ऍक्शन रिप्ले पहा, डोक्याच्या वरतून जाणारा हा बॉल त्याने ऑन साइडला फेकून दिला आणि क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं करून टाकलंय. 50 धावा फलकावरती आहेत. MUCC ओडिशा टीमच्या 50 धावा कंप्लीट झाल्यात. एक लांब लचक ओव्हर आपल्याला आलेली पाहायला मिळते. जवळपास नाही म्हटलं तरी 10 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत या ओव्हरमध्ये. मेगा स्क्रीनवरती हर्ष मोरेच्या या गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहू शकता. 5 चेंडूत 1 विकेट मिळवली आहे, परंतु आतापर्यंत 17 धावा त्याने खर्च केल्या आहेत आणि हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागणार. फ्री हिटचा बॉल असेल, शेवटचा बॉल असेल या डावाचा. हर्ष मोरे विरुद्ध पवन केने. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. आणि मला वाटतं परत एकदा व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू मागितला गेलाय. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये जय सर? मला वाटतं ते तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, वाईट पे वाईट, नो वरती नो असाच प्रकार मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कारण बॉल बॉलरने टाकावा. समालोचक ज्या वेळेला म्हणतो की शेवटचा बॉल आहे, त्याच वेळेला काहीतरी वेगळं घडतंय. अजूनही खूप काय बाकी आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कुठे जाऊ नका. पाने को कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे, कारण हा बॉल घेणं बाकी राहिलंय. गोलंदाजासाठी मात्र दुष्काळात 13वा महिना. व्हाईट बॉल. वा, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नशिबाची साथ आज पूर्णतः पवनच्या बाजूने आहे. मला वाटतं अनिकेत सावंतने तिथून विकेट सोडता कामा नये. किसन देवेंद्र किंवा कोणताही खेळाडू जर मैदान सोडायला निघतात ना, त्याच वेळेला काहीतरी विपरीत घडतंय आणि तो बॉल अनलिगल दिला जातोय. जदवर पंचांची खूण येत नाही, षटक संपलं, तदवर खेळाडूंनी जागा सोडू नये असं मला तरी वाटतंय. आणि योग्य तो निर्णय तिकडे मात्र रिव्ह्यू साठी घेतला गेला पवनच्या माध्यमातून. जवळपास 3 वेळेला त्याने रिव्ह्यू मागितला आणि 3ही वेळेला त्याचे रिव्ह्यू जे आहे ते सक्सेसफुल झाले. 11 बॉल हाताळलेत आतापर्यंत हर्ष मोरेने. 18 धावा खर्च केल्यात. पहिली मोठी ओव्हर या धर्मवीर चषक 2025 मधली आणि तीही मेगा फायनल दरम्यान. शेवटचा बॉल. या वेळेला मात्र चांगला चेंडू हाताला गेलाय. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटची संधी आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र बॅटर आउट. अय्यूब शेख आउट होईल. पवन केने मात्र नाबाद राहिलाय. 15 चेंडू 33 धावांवरती आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर मला वाटतं अपडेट होणं अजूनही बाकी आहे. बनलेले आहेत स्कोरबोर्ड वरती 52 आणि जिंकण्यासाठी आता मात्र भांडूप स्ट्रायकर या संघाला गरज असेल ती 53 धावांची. त्रेपन्न धावांचा पाठलाग भांडूप स्ट्रायकरला मॅच जिंकण्यासाठी करावा लागणार आहे. चंदू सर, चला आता त्वरित फिल्डिंग लावून डीजे सलामीची जोडी पाठवून पंच म्हणजे केला जातो. हा ब्रास बँड. धन्यवाद धन्यवाद. आपण या ठिकाणी काही सन्मान या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान राहिले. चला लवकर या. कॉमेंटेटर सर या आपण देखील आज या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, ज्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व 5 वेळा केलं. अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं आणि संपूर्ण आयुष्य बँक कर्मचाऱ्यांसाठी ज्यांनी झिजवलं. आगमन होतं या ठिकाणी. अनंतर ऑल्सो साहेबांचा साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. दरवर्षी आवर्जून साहेब या कुणालभाईंच्या स्पर्धेसाठी येतात म्हणजे येतात. आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. सोनमताई या खास रत्नागिरीवरून या ठिकाणी स्कोरर म्हणून आलेले आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खास रत्नागिरीवरून या स्पर्धेसाठी गुणलेखिका म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सोनमताई चव्हाण. ISPL सारख्या स्पर्धेमध्ये गेली 2 वर्ष ISPL मध्ये देखील त्या गुणलेखन करतायत.
त्याचबरोबर या ठिकाणी या प्राजक्ताताई देसाई ज्या गुणलेखिका स्कोरर आहेत, ज्या गुणलेखिका म्हणून स्कोरिंग करतायत, IPL मध्ये देखील स्कोरिंग करतात, त्या या स्पर्धेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी समालोचनासाठी जयेश भोसले सर जयेश भोसले सर आपण यायचं आहे. खास रायगडवरून तळोजावरून या ठिकाणी आलेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक आहेत आणि खूप छान. आणि आपलं माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान आपल्या या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर युवा समालोचक रोशनजी पाताडे शिवडी मुंबई आपण देखील या ठिकाणी यायचं आहे, आपलाही सन्मान केला जातोय. यस, आणि बाकी सन्मान आपण नंतर घेणार आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची उत्कंठा वेगळीच असते. पावसात कुठे क्रिकेट असतं का, आणि मुंबईत असतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतं. आणि म्हणून महाराष्ट्रातील आघाडीची स्पर्धा. आणि 2 शब्द शुभेच्छा या स्पर्धेला, कुणालभाईंच्या या स्पर्धेला आनंदराव अडसूळ साहेब नक्कीच या ठिकाणी देतील. कुणाल सरमळकर नावासारखा तो कुणाल आहे. जगापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची नेहमी त्याला आवड आहे. आणि म्हणून पावसाळी क्रिकेट ही खऱ्या अर्थाने फार कमी ठिकाणी खेळला जात असेल. असा हा खेळ गेल्या वर्षी यावर्षी पाऊस नापता नाही आहे, पण गेल्या वर्षी मी या ठिकाणी आलो होतो आणि पुष्कळ पाऊस होता तरीसुद्धा खेळाडू त्या पावसामध्ये हा खेळ खेळत होते. आणि म्हणून विविध ठिकाणून आलेले कालच्यापासून आजपर्यंत 16 टीमने यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि आता कालची टीम आणि आजची टीम जी फायनलला आलेली आहे त्यांच्यामध्ये आता खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी मी कौतुक करेन कुणालचं की अनेक चांगल्या खेळाडूंचे या ठिकाणी तुम्ही सन्मान करता, सत्कार करता, त्यांना प्रोत्साहन देता. आणि त्याचबरोबर तमाम महाराष्ट्रामधून येणाऱ्या अनेक टीम यांची चांगल्या तऱ्हेने व्यवस्था करता. आजसुद्धा या ठिकाणी प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आहेत. कुणालनी सांगितलं की TV वर 5 लाख व्ह्युअर्सनी हे क्रिकेट पाहिलेलं आहे. आणि म्हणून एक आगळा वेगळा हा खेळ आहे, आगळा वेगळा प्रकार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने, माझ्या वतीने, संघटनेच्या वतीने कुणाल आणि त्याच्या सहकार्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. दरवर्षीप्रमाणे आवर्जून या स्पर्धेला तसेच कुणालभाईंना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. नमस्कार. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असेल. आणि या फायनल मॅच मध्ये काय होणार, या फायनल मॅच मध्ये दुसरा डाव आता पाहायला मिळतोय. कुणालभाई सरमळकर यांचं आयोजन, देव फ्रेंड्सचं 31वे पर्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित नाईक, गाव एकटघर, तालुका उरण आणि जिल्हा रायगड. तर गोलंदाजीसाठी विवेक शेलार. पहिला बॉल, उसळी थोडीशी जास्त होती. 53 धावा 4 ओव्हरमध्ये करायच्या आहेत. हजारोची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड गर्दी या स्पर्धेमध्ये आणि एक भव्य दिव्य आयोजन देव फ्रेंड्सचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विभाग प्रमुख तथा कामगारांचे नेते ही ओळख आहे कुणालभाईंची. यावेळेला बिग हिट, बिरकावून दिलाय बॉल, सीमा रेषा पार, षटकार.
हॅलो हॅलो, या ठिकाणी धर्मवीर चषक जो आपण पाहतोय त्याचे आयोजक आहेत या विभागाचे डॅशिंग विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांचा विशेष सत्कार आनंदराव वडसू साहेब यांच्या हस्ते केला जाणार आहे. कारण हे आयोजन आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते. एका नेत्याकडून एका कार्यकर्त्याला ही शाबासकी असते ते पाहायला मिळते. धर्मवीर चषकात कुणालभाई सरमळकर यांचा सत्कार केला जातोय. आनंदराव वडसू साहेब शिवसेना नेते, सहकार सेनेचे अध्यक्ष आहेत. कुणालभाईंवर कौतुकाची थाप दिली जाते. चांगल्या कार्याचा गौरव या ठिकाणी केला जातोय. 365 दिवस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणारा हा नेता कुणालभाई सरमळकर यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आम्ही बांद्रेकर, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद आम्ही बांद्रेकर. आम्ही बांद्रेकर. वेगात बॉल मात्र या ठिकाणी टाकला जातोय. अमित नाईक मैदानात बॅटिंग करतायत आणि या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू यावर्षी अमित नाईक ठरतायत. जबरदस्त स्ट्राइक त्यांनी देखील केले. पाहूया, सामना सोपा नाहीये. गोलंदाजी भक्कम आहे MUCC ची. यावेळेला फटका खेळला आहे आणि विवेक शेलार सेलिब्रेशन मात्र त्या ठिकाणी होत आहे. मैदानाच्या आतमध्ये किशन देवेंद्र, अमित नाईक बाद झाल्यानंतर थोडीशी शांतता पाहायला मिळते. 4 षटकांच्या या मॅच मध्ये मात्र 53 धावा करायच्या आहेत. 11 धावा झाल्यात. पवन केने ऍज अ कॅप्टन या टीमचे पाहायला मिळत आहेत. परंतु सामना संपलेला नाहीये. भांडू पॉलिस सुद्धा काय खेळलेत या स्पर्धेत. विवेक शेलार यांनी महत्वाची विकेट घेतली आहे. गेल्या 2 वर्षात स्वतःच्या गोलंदाजीवर विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अग्रस्थानी विवेक शेलार सुद्धा आहेत. वेगात बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने किशन देवेंद्र आणि पहिली ओव्हर या ठिकाणी संपताना पाहायला मिळते आणि धावसंख्या झालेली आहे ती 11 आणि या मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 42. या स्पर्धेमध्ये धर्मवीर चषक कुणालभाई सरमळकर यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आनंदराव वडसू साहेब यांचं देखील या स्पर्धेसाठी आगमन झालंय. सामना संपलेला नाही. 18 बॉल 42. राहुल चौधरी आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. किशन देवेंद्र धावा करायच्या आहेत. देव फ्रेंड्स 31 वर्ष आम्ही आयोजन करतोय सांगतात किरण भाऊ. धर्मवीर चषक आम्ही जगतोय या देव फ्रेंड्स या नावाभोवती. हो हो हो, इकडे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळतोय. गोलंदाजीसाठी इम्रोज आलेत.
पहिला डाव संकटात होता आणि तिकडे जर पाहिलं तर पवन केलेली केलेली कामगिरी निर्णायक राहिली आहे. हळूवार पद्धतीने बॉलला कट केला आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाचे नाव इम्रोज खान, महागिरी एक्सप्रेस ठाणे. तर दुसऱ्या बाजूला मुलुंडचे बॅटर आहेत राहुल चौधरी, त्यांना बॅट फिरवावीच लागेल. यावेळेला कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. कव्हरच्या क्षेत्रात मात्र बॉलला ढकललं. दिनू कांबळे आले, तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा धावफलकावर. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे, म्हणजे 41 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल 41 आणि षटकारामध्ये परावर्तित करायचं झालं तर 6-7 तर मारायचे. पाहूया काय होईल. किशन त्याचसाठी ओळखले जातात, 6 मारण्यासाठी. तर समोर इम्रोज चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. धर्मवीरची फायनल. यावेळेला बॅट फिरवली खरी, परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिले. पाण्यामध्ये बॉल थोडासा थांबला. एक धाव घेतली. राहुलने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. नाही मोठे फटके आले तर 1-2 तरी खूप गरजेचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि इकडे 2 धावा आलेल्या आहेत. प्रेक्षकांनी मात्र प्रोलिंग स्पोर्ट्सवर देखील या स्पर्धेला पाहिलं, डोक्यावर घेतलं. या परिसराचे आपल्या सगळ्यांचेच नेतृत्व नेते कुणालभाई सरमळकर, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 365 दिवस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणारा हा नेता. विविध उपक्रम त्यांचे आपण सातत्यानेच पाहतो. जे काही करायचं भव्य दिव्य प्रमाणात करायचं आणि जगाला हेवा वाटेल असं करायचं हे नेहमीच पाहायला मिळतं. आणि धर्मवीर चषक देखील ज्याची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला होते. किशनची बॅट मात्र या ठिकाणी वाट पाहते एखाद्या मोठ्या फटक्याची. 14 धावा धावफलकावर आहेत. समोर इम्रोज आहेत. बॅकफुटला जात खेळायचा प्रयत्न होता, जरूर नाही यशस्वी झालाय. एका बाजूला आशिष अमीन आणि कंपनी भांडूप स्ट्रायकर, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अंजू अन्वी मॅम, रिकेन मोहंती साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. तीच म्हणजे MUCC ओरिसा विरुद्ध भांडूप अशी लढत पाहायला मिळते. चांगली स्टारकास्ट मात्र जरूर पाहायला मिळते. आनंदराव अडसूळ साहेब आनंद घेत आहेत या क्रिकेटच्या सामन्याचा. एवढ्या प्रमाणावर गर्दी, पावसाळी क्रिकेट, मोठ्या प्रमाणावर आयोजन मात्र या ठिकाणी कुणालभाई सरमळकर यांचे आयोजन पाहायला मिळत आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या डोक्यावरून. वा, लाजवाब फटका, बॉल सीमारेषा पार, षटकार. जागा बनवली, बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलं. सामना चांगला झाला तर तो प्रेक्षकांना आवडतो. तो शेवटच्या क्षणापर्यंत जाणं देखील प्रेक्षकांना आवडतं. या वेळेला मात्र हा बॉल थोडासा पुढे केलेला आहे. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. बॉल थोडासा, परंतु अगदी वेगात आले त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता विवेक शेलार यांचा, परंतु धावा नाही थांबल्या. 2 धावा आल्यात. या ओव्हरमध्ये धावा येऊ लागलेल्या आहेत. हे तर क्रिकेट आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 23. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे ती 30 धावा. अजूनही 12 बॉल 30 धावांची आवश्यकता. प्रोलिंग स्पोर्ट्सवर प्रोलिंग कप मुंबई ही दुसऱ्या सीझनची स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येणार आहे. पहिल्यात 12 बॉल मध्ये 30 करायच्या आहेत. करण पाटील येत आहेत. भिवंडीच्या केवडी दिवे गावाचे असणारे गोलंदाज आहेत, युवा, परंतु राहुलने षटकार खेळून मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. किशन त्यांच्या जोडीला आहेत. 12 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. काय होणार या फायनल मॅच मध्ये प्रेक्षकांची देखील उत्कंठा वाढली आहे. धन्यवाद, धन्यवाद बँड. किशन देवेंद्र, करण, 12 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. धर्मवीर चषकाचा शेवटचा सामना, फायनल मॅच. कुणाला मिळणार 3 लाख, कुणाला मिळणार 2 लाख, ते ठरवणारा सामना आणि ते ठरवणारे पुढील 10-12 मिनिटं अजूनही बाकी आहेत. 23 धावा झाल्यात. राहुल आणि किशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तर एक गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर करण पाटील येत आहेत. हा बॉल बॅट केवळ फिरवताना पाहायला मिळाले. किशन बॉलचा अंदाज नाही घेतला, बॉल वळतोय. हे देव फ्रेंडची टीम आहे आणि अजून खूप सारे सदस्य आहेत देव फ्रेंडचे, जे मात्र 31 वर्ष ही स्पर्धा आयोजित करतायत. मीही 12 वर्ष कॉमेंट्री करतोय, पण एकाही सदस्याने सांगितलं नाही की आमचं नाव घ्या. देव फ्रेंड म्हणजेच आम्ही सगळे आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल फक्त ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव मात्र तिकडे घेतली जाते. 10 बॉल बाकी आहेत, 29 धावा करायच्या आहेत. हे 4 बॉल मात्र खूप निर्णायक असणार आहेत. दहा बॉल बाकी आहेत. पाहूया काय होईल. चला मॅच सुरू करायची आहे. अजूनही 10 बॉल मध्ये 29 धावांचे. एखाद दुसरा षटकार आला ना मजा येईल मॅच मध्ये, आणि तो या ठिकाणी मारावा देखील लागणार आहे. किशन देवेंद्र बॅटिंग करावी लागेल. राहुल चौधरी जोडीला आहे. 10 बॉल बाकी आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता 29 धावा मात्र या ठिकाणी करायच्या आहेत. प्रोलिंकवर उपस्थित सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आणि त्याचबरोबरीने मैदानावर देखील जी गर्दी पाहायला मिळते ना, पाय ठेवायला जागा नाहीये. काही जण जर पाहिलं तर माना डोकवतात इकडनं तिकडनं, काही जण टाचेवर, काही जण अंगठ्यावर उभे राहून सुद्धा मॅच पाहत आहेत, ज्यांना दिसत नाही आहेत. या बाजूची ती परिस्थिती आहे. ते मुंबईकर आहेत. मुंबईकरांना क्रिकेट आवडतं आणि क्रिकेटसाठी वाटेल ते करायला तयार असणारे हे आपले मुंबईकर आणि आपली मुंबई. यावेळेला हा बॉल थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, उसळी जरूर होती. 10,000 प्रेक्षक युट्यूबला देखील लाईव्ह आनंद घेत आहेत. प्रोलिंकवर त्यांचंही स्वागत. समीकरण मात्र बदलत आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 28, 9 बॉल आणि 28 हे 3 बॉल निर्णायक असणार आहे. करणने सुरुवात चांगली केली आहे. पहिले 3ही चेंडू लाजबाब टाकलेत, फक्त 2 धावा दिल्यात, परंतु राहुलवर सगळ्यांच्या नजरा आहेत. या खेळाडूकडे टायमिंग जबरदस्त आहे. बॉलची वाट पाहतो, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवतो आणि त्यानंतर कार्यक्रम करतो. परंतु करणने देखील चांगली कामगिरी केली आतापर्यंत. 9 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता फायनल मॅच जिंकण्यासाठी. धर्मवीर चषकाचा मात्र हा अंतिम फेरीचा सामना 16 मुंबईच्या वांद्रे नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. यावेळेला टप्प्याचा बॉल थोडेसे मागे हटले होते, परंतु ते करत असताना बॉल थोडासा वळला होता, त्यामुळे डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. मैच बोला टाइम लेके 2 बॉल मैच बोला है, दोनों अच्छा डालने का है. 27 धावा तर अजूनही पाहिजेत. राहुल, यावेळेला राहुलच्या बॅट मधून फटका आलाय. वाह, गेला देखील सीमारेषेच्या पलीकडे. टाळ्या होतील असाच फटका, सिक्सर. राहुल मैदानात आहेत. सामना संपलेला नाहीये. एका बाजूला आशिष अमीन, एका बाजूला अंजू, अन्वी मॅम, रिकेन मोहंती साहेब. 7 बॉल मध्ये 21, 32 धावा धावफलकावर. राहुल चौधरी 7 बॉल मध्ये 17 वर खेळतायत. मागील बॉल जर पाहिलं तर मोठा टर्न होता, वळलेला बॉल सीमारेषच्या बाहेर वळवला. याही वेळेला बिगिट केलाय खरा, आणि यस, हाई बॉल सीमारेषा पार. षटकार.
जिंकण्यासाठी. मुंबईकर मॅच आणि स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊनच जाऊ द्या. शेवटच्या षटकात मॅच पोहोचली आहे MUCC ओरिसा. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर यांच्यातील फायनल राहुल चौधरीने मॅच बनवली आहे, परंतु किशन देखील असे खेळाडू आहेत केव्हाही कमबॅक करू शकतील. आणि MUCC अशी टीम आहे जी सुद्धा मॅच सोडणारी नाहीये, फायटर आहेत. आणि आता शेवटच्या षटकासाठी पाहूया गोलंदाजीसाठी. गेल्याच आठवड्यात 6 बॉलमध्ये 8 धावांचा सामना ज्या पवन केनेने जिंकवला होता मान्सून सुपर सिरीज मध्ये, तेच पवन केने बॉलिंगला आलेत. परंतु राहुल किशन 6 बॉल आणि 15 धावा केव्हाही सामना पारडं बदलवण्याची क्षमता ठेवतात. जिंकणार कोण फायनलचा सामना? असाच सामना गेल्या वर्षी फायनलला होता आणि आताही मात्र तसंच पाहायला मिळत आहे. प्रचंड चुरस. 3 लाख 2 लाख कुणाला मिळणार? पवन पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बॉल हरवला. पवन केने देखील हार मानणारा खेळाडू नाहीये, फायटर आहे. पवनला देखील चांगली बॉलिंग करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. किशनने मात्र काय फटका खेळलाय, जणू काही साधना मैदानामध्ये बॅटिंग करतोय आणि तिकडनं मारलेला हा फटका पाहायला मिळतोय. आपल्यापेक्षा उंच पुऱ्या एखाद्याला मारायचं आहे त्यावेळेला आपण कसं उडी मारून चापट मारतो ना, तशा पद्धतीचा या ठिकाणी स्ट्रोक देखील मारला. आणि इकडे मात्र पवन केनेला आता कमबॅक करायचंय. कमबॅक करण्यासाठीच ओळखले जातात. पाहूया, एका बाजूला किशन, एका बाजूला पवन, एका बाजूला भांडूप, एका बाजूला ओरिसा, एका बाजूला मुंबईची टीम आहे, एका बाजूला ओरिसाची टीम आहे. अंजू अन्वी मॅम, रिकेन मोहंती. ओ हो हो हो, पवनचं मात्र या ठिकाणी कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉल. आता 4 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 12,000 प्रेक्षक युट्यूबला प्रो लीग स्पोर्ट्स वर जुडलेत, सगळ्यांचं स्वागत. आणि आता 4 बॉल बाकी आहेत. या वेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल कंपल्सरी चेसचा नियम आहे, डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. आता मात्र 3 बॉल बाकी आहेत आणि 8 धावांची आवश्यकता. थरार 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 क्रिकेटचा आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुणालबाई सरमळकर यांची ही महाराष्ट्रातील मानाची क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने याही वर्षी रंगली आहे आणि आपण सगळे आनंद घेत आहात. या ठिकाणी जबरदस्त कामगिरी. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. काय होणार? 8 धावांची आवश्यकता. किशन देवेंद्र, बिग हिट. काय मारलाय याही बेला बॉल, सीमा रेषा पार. षटकार. अजूनही संपलेला नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत क्रिकेट असताना किशनने काय मारलाय. अडसूळ साहेब देखील खुश असतील, एवढं चांगलं क्रिकेट इकडे पाहायला मिळत आहे. कुणाल भाई देखील मॅचचा आवर्जून आनंद घेत आहेत. हे क्रिकेट आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत काही होतं. 2 बॉल 2 या कंपल्सरी करायच्या आहेत. त्यामुळे आता क्षेत्ररक्षणाचं कडं आणखी जवळ आणलंय, घट्ट केलं गेलं. ही पहा प्रेक्षकांची गर्दी. मुंबईकर प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. किशन देवेंद्र समोर पवन केने. कोण जिंकणारी स्पर्धा? हो, सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललाय. आता मात्र 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. मॅच काही आपली चुरस सोडत नाहीये. याला म्हणतात हाय व्होल्टेज मॅच, याला म्हणतात क्रिकेट. आणि काय रंगलं या ठिकाणी बांद्रे नगरीमध्ये. धर्मवीर चषकाची फायनल कोण जिंकणार हे अजून बाकी आहे.
हॅलो हॅलो इश्तियाक शेख कांजूरमार्गचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. याला म्हणतात फायनल, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात मुंबईचं क्रिकेट. ही चुरस पाहायला मिळते. मुंबईकरांनो, मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा व्हायला हरकत नाहीये. काय मॅच रंगली आहे, जबरदस्त. काय स्पर्धा आहे, काय 3 लाखाचा पुरस्कार विजेत्याला, 2 लाखाचा पुरस्कार उपविजेत्याला, मालिकावीराला स्कूटर. MUCC ओरिसा अंजू अन्वी मॅम, रिकेन मोहंती साहेब, दुसऱ्या बाजूला आशिष अमीन आणि कंपनी. भांडूप स्ट्रायकर मुंबई. 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता. आता ही मॅच जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट सुद्धा झालेली आहे. हृदयाचे ठोके मात्र धगधग 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 करायला लागलेले आहेत. काय होणार, शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकणार? 3 लाख. आता आजूबाजूच्या लोकांबरोबर पैंजा लागले असतील. एकाने एक टीम सिलेक्ट केली असेल, एकाने दुसरी. श्री साई स्पोर्ट्स कडून देखील विशेष पुरस्कार असणार आहे भांडूपसाठी. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने. यस, गाडी आपण पाहूयात काय होणार. शेवटच्या क्षणापर्यंत भांडूप स्ट्रायकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पाहिला बेतोय संघ, तो म्हणजे MUCC पवन केने. इश्तियाक 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. काय होणार यावेळेला? स्ट्रोक तर खेळलाय आणि एक धाव घेतलीये. दुसरीचा प्रयत्न आणि त्याच्या अगोदरच जल्लोष सुरू.